ओम गर्भवती महिलांकरता योग हा विषय आपण निवडलेला आहे। यामध्ये आज आपण बघणार आहोत योग कशा पद्धतीने गर्भवती महिलांनी करायचे आहे। तर सुरुवात आपण त्याचे सांगितले की ओंकाराने सुरुवात करायची आहे। ओंकार कोणी व्यक्ती किंवा आकृती विशेष नाही, परंतु या ब्रह्मांडाचं संचालन करणारी ती एक दिव्य शक्ती आहे। आपण एक निर्मिती करत आहोत, नवीन निर्मिती होत आहे आपल्या माध्यमातून, म्हणजे त्या आईच्या माध्यमातून ती एक निर्माण करत आहे नवीन व्यक्तीचं। तर ओंकार जर आपण पहिल्या महिन्यापासून, पहिल्या दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही गर्भवती आहात त्या दिवशीपासून जर ओंकार तुम्ही करायला सुरुवात केली, असं होईल 5व्या महिन्याला ते बाळ तुमच्याकडून ओंकार करून घेईल। म्हणजे बाळाचं आणि आईचं अतिशय घनिष्ठ नातं त्याच्यात निर्माण होणार। आणि त्या ओंकाराची म्हणजे अकार, उकार आणि मकार, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्या ओंकारामुळे त्या बाळाची स्मरण शक्ती एक तर खूप चांगली राहील, आईची पण स्मरण शक्ती चांगली राहील, आणि त्याच्यातून तो ऑक्सिजन लेवल जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण पूरक म्हणजे श्वास घेणे याला म्हणतो, आणि रेचक श्वास सोडणे म्हणजे रेचक। ह्या ओंकारामध्ये आपण रेचक वाढवणार आहोत हळूहळू। पहिल्या महिन्यापासून आपण जसा रेचक, जसं उदाहरणार्थ घड्याळ घेऊन बसू शकतो, आपण बघू शकतो की उदाहरणार्थ आपण पूरक केला आणि रेचक म्हणत आपण ओंकार केला, तर त्या रेचकाचा जर कालावधी आपण वाढवला, तो हळूहळू कालावधी जसा वाढत जाईल, म्हणजेच श्वास रोखण्याची प्रक्रिया किंवा जास्त वेळपर्यंत श्वासाला चालू ठेवण्याची प्रक्रिया ही त्या माध्यमातून होणार। म्हणजेच एका नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण त्या ओंकाराची आपल्याला मदत होणार। पुन्हा ओंकाराचे दुसरे फायदे म्हणजे बाळाची स्मरणशक्ती तर चांगली, बाळ शांत राहील आणि बाळ सुदृढ राहील, आणि त्याला एक अध्यात्माचं टच राहील लहानपणापासून। म्हणजे गर्भसंस्कार आपण जे म्हणतो ना की गर्भामध्ये असतानाच मातेने काय करायचं आहे आणि काय विचार करायचा, आपण बघितलं की विचार पण आपल्याला मातेला काय करायचं आहे, आहार काय कोणता घ्यायचा आहे योग्य प्रकारे, म्हणजे आहार आणि विहार। तर ह्याच्यामध्ये तो पण एक फायदा होईल की ते जे बाळ आहे आपलं, म्हणजे धार्मिकतेकडे त्याचं कल राहील। तर तो आता कसं आहे, आता सध्याचं जे वातावरण कसं आहे की मोबाईल, आणि मोबाईल मध्ये काही पण म्हणजे दिसतं। मग आपण जेव्हा गर्भवती माता जेव्हा मोबाईल घेऊन बसते, एक तर मोबाईलचा वापरच कमी करायला पाहिजे, कारण की त्याचे जे रेंज आहे त्याचा दुष्परिणाम पण आपल्यावर होत असतो किंवा आपल्या त्या बाळावर होत असतं, आणि काही पण दिसतं मग जेव्हा आपण मोबाईलमध्ये बघत असतो। तर मग तो पण ते गर्भामध्ये बघितलेला त्याचे जे संस्कार आपण म्हणतो ना, आई जे बघती, आई जे विचार करती, ते पण त्याचे परिणाम होऊ शकतात। त्याच्यामुळे मोबाईलचा वापर शक्यतो टाळायचा आहे, टीव्ही बघणं हे टाळायचं आहे। त्याच्यामध्ये ध्यानधारणा, प्राणायाम, योग, मंत्रांचं उच्चारण हे सगळं आपल्याला करायचं आहे। मग ओंकार कशा पद्धतीने करायचा आपण आज हे बघणार आहोत। तर ज्या आसन स्थितीमध्ये सहज, स्थिर आणि सुखकार बसता येईल, साधी मांडी घाला तुम्ही। तुम्हाला मांडी जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने पण थोडासा ढिले पायाला सोडून असं पण बसू शकता, खुर्चीवर बसू शकता, तुम्ही आरामदायक खुर्ची घेऊ शकता, पण पाठीचा मात्र कणा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे। हे लक्षात ठेवायचे की आपल्याला पाठीचा कणा हा सरळ झाला पाहिजे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे। दोन्ही हाताची ध्यान मुद्रा ही, याच्याने ध्यान लागेल, आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष। आता पूर्ण श्वास घेतलाय मी, आणि श्वास सोडत ओमचा उच्चार,
अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी 11 ओंकार तरी करायचे आहे. सकाळी 11 ओंकार करा, दुपारी वेळ भेटेल तर जेवल्याबरोबर नका करू आणि रात्री झोपताना करू शकता. 2 ते 3 वेळेस 11 ओंकार करायचे. तर सुरुवात आपण योगाभ्यासाची ओंकाराने करणार आहे. आता इथे ओंकार कोणी करू शकतात. आजकाल पहिले 3 महिने बऱ्याच जणांना प्रेग्नन्सीमध्ये आराम सांगितलेला आहे, परंतु ह्याला कुठेही काहीच नुकसान नाही. आता पुढे आपण जे बघणार आहोत पुढचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म प्रकार बघणार आहोत. सूक्ष्म प्रकाराने सुरुवात करायची आपल्याला. पहिल्या 3 महिन्यामध्ये कोणते विशेष आसनं करायचे आहेत, कोणते करायचे नाही, काय काळजी घ्यायची आहे हे पण बघणार आहोत. तर ही जी सुरुवात आहे आज आपण ही बघितलेली आहे की ओंकाराची सुरुवात कशा पद्धतीने करायची होती ते आपण बघितलेलं आहे. तर नक्कीच आवडला असेल व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा. योग गंगा चॅनलचं नाव आपल्याला आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं, प्रत्येकाला स्वास्थ्य द्यायचं आहे. करो योग, रहो निरोग, रोज करो योग करो. ओम धन्यवाद.